पण छान दिसते. येस. आणि आज आमचा अधिक मास आहे तर व्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आफ्टर एव्हरीथिंग वी आर गोइंग टू पुणे अगेन फॉर अ स्पेशल फेस्टिवल. तर मित्रांनो, आता मराठीत सांगतो ही बघा रुसलेली आहे कारण उशीर झालेला आहे जायला. पण ठीक आहे, होत असते कामानुसार थोडासा उशीर होत असतो. जास्त असते उशीर झाला आहे म्हणून बघा कशी रुसून बसली आहे. सकाळ सकाळ जायचं होतं पुण्याला पण काम आलं होतं एकदम रुसून म्हणजे रुसूनच. मला काय वेळ झालं ते थोडा वेळ तेच करणार बघा. 2000 years later. तिचा मूड चांगला झालेला आहे. वडापाव वगैरे खाऊन आणि चिप्स वगैरे घेतल्यानंतर कारण कसं असते स्माईल बघा कशी असते. छान झाले आता मूड. तर कसं वाटतं माईकची काय गरज आहे आपल्याला, असं चांगलं वाटतं. येतो का आवाज? येतो का नाही येतो. खूप उशीर केला यांनी. आज माझं डोकं खूप फिरलं आहे. आम्ही 6-7ला निघणार होतो आज. 7ला निघणार होतो कितीला पण निघलो? काम होतं माझं 11ला. 11 लेट झाला पण थेट झाला. पूर्ण गरम होतं आणि खूप गरमी आहे. तुम्हाला सकाळी लवकर निघलो असतो तर पोहोचलो असतो कधीच. ठीक आहे, बघूया आता काय होतं. पुढे पण काम आहेत ना, असं नाही की नुसतं घरावर बसायचं आपल्याला. ठीक आहे, कंटिन्यू करा, बघू आज काय. आणि पुण्याला काय चाललं ते पण कळेल पुढे. कळेल तुम्हाला. कळेल. एवढं लेट झालं की कळेल काय कळत नाही. कळेल असं म्हटलं. बघूया, कंटिन्यू करा. हाय गाईज, वेलकम बॅक टू पुणे. तर तुम्ही मागच्या आमच्या पुण्याच्या ब्लॉग्सला खूप जास्त रिस्पॉन्स छान दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही पुण्याला आलो तर परत ब्लॉग चालू करतो आहे. तर आत्ता आम्ही आहोत दगडूशेठच्या इथे, दाखवते. फुल गर्दी. तर आम्ही आत्ता आलो आहे खायला. इथे जेवण नाही केलं दुपारी, सो आता मी काहीतरी थोडंसं खातो, भूक लागली आहे. तुम्हाला वाटत असेल सारखंच खात असतात. असं काही नाही आहे पण हां, खाण्याचे जास्त असतात. माईक घ्या, आवाज येत नाही त्यांना, माहिती आहे का? तरी पण नाही असं हातात घ्यायला लागेल. नाही, आवाज नाही जात खाल्लं इथं. मी मिसळ पाव. पुण्यात आलं की मिसळ पाव मस्त आहे, कारण म्हणजे त्यांच्यात मिसळ म्हणजे वाटाणा असतो त्यामुळे नाही आवडत. मिसळमध्ये प्रॉपर हां. समोरचं बरं बघतं का? ठीक आहे, चला बघूयात, आल्यावर दाखवत. हो का, बाय. तर इथं मी हिच्यासोबत थोडा प्रँक केला कारण माईक चालूच नव्हता, तरी पण मी तिला तसंच दिला होता आणि ती तसंच बोलत होती. हाय गाईज, तर मी आज अशी मस्त रेडी झाली आहे, पूर्ण महाराष्ट्रीयन लुक केला आहे, नथ वगैरे घातली आहे, कारण की आज आहे आमचा अधिक मास. आणि माझ्या नवऱ्याला माझ्या लुकबद्दल काही आयडिया नाही आहे, तर आता ते येतच असतील तर आपण त्यांची रिॲक्शन बघूयात काय आहे. तर आलेले आहेत, बघूयात आपण त्यांची रिॲक्शन. अहो कशी मस्त वाटतं. मी हां, मग मी स्वतः केलं आहे, चांगलं आलं. मित्रांनो बघा, माझी बायको एकदम मस्त अशी आज तिने लुक केलेला आहे आणि तिने मला खास सरप्राईज दिलेला आहे. हो, त्यांना काही माहिती नव्हतं मी काय करणार लुक, कारण मी एकदम त्यांना म्हणलेलं सिम्पलच करायला काहीतरी. पण छान दिसते. येस. आणि आज आमचा अधिक मास आहे तर व्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये कळेल काय काय रिच्युअल्स कसं करतात, तर कंटिन्यू करा. चालेल, त्यासाठीच आम्ही पुण्यात आलो होतो, तुम्हाला सांगितलं नाही आम्ही आत्ता सांगतो. हां, चला बघूयात. माईक मी घेतलेला कधीपासून मला घालायचं होता आज. तर सगळी तयारी झाली होती, मस्त रांगोळी वगैरे काढून झाली होती, पूर्ण डेकोरेशन झालं होतं. तर इथे बॅकग्राऊंडचा खूप आवाज येत होता म्हणून मी आता इकडे व्हॉईसवर देत आहे. आत्ता आमची जस्ट एंट्री झाली होती, आम्ही आलो आणि इथं मग आमचं औक्षण झालं. मम्मीने औक्षण केलं, ओवाळलं वगैरे मस्त. आणि नंतर इथून पुढे कार्यक्रम चालू झालेला आहे. आता पुढे काय काय झालं काय काय नाही सगळं तुम्हाला पुढे पाहायला मिळेल, तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि काय काय रिच्युअल्स असतात काय नाही सगळं पाहायला मिळणार आहे. मागे
स्माइल करा इकडं. तर आमचं औक्षण वगैरे झालं, मस्त स्वागत केलं आणि आता आम्ही बसलो जेवायला. तर जेवणात होतं आमरस, पुरणपोळी, भजे, आमटी, भात आणि मग आम्ही जेवणाची सुरुवात आमच्या एकमेकांना धोंडे म्हणजे महत्त्वाचा जो धोंडे जेवणातला जो महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे धोंडे, तो खाऊ घालून जेवणाची सुरुवात केली. आणि नंतर आम्ही जेवण वगैरे केलं. मग सगळे रिच्युअल्स वगैरे झाले. जेवण मस्त झालं होतं. हे बघा डेकोरेशन असं केलं होतं, हे माझ्या बहिणीने केलं होतं. तर खूप छान डेकोरेशन झालं. आता आमचं जेवण वगैरे झालंय, म्हणजे अधिक मासाचा कार्यक्रम पण झालेला आहे, सगळे रिच्युअल्स मस्त झालंय. आमचं लोक कसं वाटतं सांगा. आणि या comment पोरीने मध्ये. मला मिठाचा खाऊ घातलेला या पोरीने. आता आम्ही तिला दाखवत नाही सध्या व्हिडिओ. माझ्या बहिणीने मिठाचा धोंडा म्हणतात त्याला, तो केलेला त्यांना खाऊ घातला. मिठाचा असतो, हा चांगला होता. तो खारट, खूप खारट होता पण. तर मस्त झाला सगळं कार्यक्रम वगैरे. तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आता आम्हाला निघायचं मुंबईला, लगेच आजच निघणार आहे आम्ही, कारण उद्या परत ऑफिस वगैरे त्याच्यामुळे. तर बघू अजून काय पुढे घेता आलं तर घेऊ क्लिप्स आणि ब्लॉग कंटिन्यू करा. बघत राहा. तुम्हाला काय बोलायचं अजून आता? मला काय नाही बोलायचं, मस्त जेवण झालं आता. रस, आमरस, पोळी. हो मस्त मस्त. त्यामुळे आता झोपायची वेळ आली थोडीशी. वामकुक्षी घेऊन मग पुण्याच्या भाषेत तुमच्या. ऑब्विसली मग आमचं इथं आलं आमच्यासारखं बोलायला लागेल तुम्हाला. तर एक अर्धा तासात आम्ही निघूच. बघूयात आता. कमेंट्स करा तुम्ही कसं वाटलं तुम्हाला आणि कंटिन्यू करत राहा. हो. बाय. आता बसलोय आम्ही निवांत. एवढं फोटो काढते. खूप फोटो काढले सगळ्यांना. सारखा फोटो 2 मिनिटाला फोटो त्रास दिला फोटोसाठी, पण खूप आज छान फोटो जवळपास आले. 150-200 फोटो केलेत फक्त. आणि त्यातनं टाकणार किती पोस्ट? 4 ते 5. मी फोटो खूप काढलेत आणि त्यातले छानवाले फोटो मी इंस्टाग्रामवर टाकते. तर तुम्ही तिकडे फॉलो करत नसाल तर तिकडे पण करा, लिंक दिली आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. पण किती फोटो काढायचे असतात? मला आवडतात खूप जास्त. जेव्हा मी आवडते एकदम मस्त तेव्हा मला आवडतात. तर मी खूप फोटो काढलेत आणि मस्त मस्त आलेत फोटो आमचे दोघांचे, तर खूप छान आलेत. तर बघा तिकडे इंस्टाग्रामवर सगळ्याच येतात, माहिती आहे सगळ्यांना. पर्सनल फोटोग्राफर करून ठेवलंय मला. मग कोण काढणार आमचे फोटो? बघा आता स्टाईल बघायची. स्टाईल काय, किती छान महाराष्ट्रीयन लुक केलं मी. स्टाईल म्हणजे ती स्टाईलच आहे एक प्रकारची ना. महाराष्ट्रीयन स्टाईल बघा मला ना. मस्त वाटतं, मला आवडते. आणि मला हिरो बांगडा खूप जास्त आवडतो. लाल लाल कलरच्या बांगड्या नाही, हिरव्या कलरच्या बांगड्या. नाही, मला हिरवा आवडतात, मस्त वाटतं. तसंच डान्स करते किती हे बघा कसं आहे बघा. ठीक आहे. किती मस्त लुक झाला बघा. मी स्वतः केला आणि काय मेकअप नाही जास्त, नॉर्मल एकदम नॉर्मल टचअप केले. आता सांगत बसू नको हे काय. नाही मी नाही सांगणार, पण नॉर्मल एकदम केलं. छान तर दिसतेस तू आज, कारण दररोज ऑफिस असते ना, एवढं लुक करायचा वेळ नसतो. लुकचा विषय नाही, माझा चेहऱ्याचा विषय आहे. चेहऱ्याचा काय विषय? चेहरा लुक पण मॅटर करते ना. चेहरा तर आहेच सोन्यासारखा, नॅचरल. ठीक आहे, आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट मुंबईला भेटू शकतो. आता उशीर झालेला आहे आणि निघायला लागणार आहे. तर ब्लॉग आता तुम्हाला आमचा लुक कसा वाटला कमेंट्स करा. स्पेशली हिचा लुक. असं काय, हे पण मस्त दिसत. मी तर आहेच पहिल्यापासून. म्हणजे मी पण पहिल्यापासूनच आहे. ठीक आहे. ते पण खूप हँडसम दिसतात. हँडसम. आणि व्हाईट शर्ट खूप मस्त दिसतो. फॉर्मल म्हणजे खूप छान फॉर्मल दिसतं चांगलं वाटतंय. तर हिचा स्पेशल महाराष्ट्रीयन लुक कसा वाटला तुम्ही कमेंट्स करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला भेटूया मुंबईमध्ये आता. बाय. बाय.